तुम्हाला सगळं सांगितलंच ना म्हणून मला राग आलाय. आराध्या ते अरे हे बघ, अरे मी काय म्हणते तेच आराध्याने जे घाबरायचं नाही. गुड बॉय आहेस की नाही तू? हुशार मुलगा आहेस की नाही? मोठा झालायस की नाही? मग आपण स्ट्रॉंग व्हायचं. तुला वाईट स्वप्न पडतात का रे? शकुंतला आज न त्याची दृष्ट. हो आजी, संध्याकाळी काढेन मी त्याची दृष्ट. तुम्ही काही काळजी करू नका. चला औषध घ्या. घेशील ना त्याची काळजी नीट? हो आजी, मी बघते त्याच्याकडे. मी येते जरा. हा अरविंद चल. हे सर्टिफिकेट तुझ्याकडे जपून ठेव. कुणाला हे दिसता कामा नये. जर दिसलं तर गाठ माझ्याशी आहे. घे. हो निघ. अरविंद, अरे श्रेयस खूपच हायपर झाला होता रे. हो आई, त्याला तर जरा जास्त सांभाळावं लागणार आहे आपल्याला. हो, म्हणूनच त्याच्या भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. अरे आपल्याशिवाय दुसरं कोण आहे त्याला सांग बरं. आणि त्यासाठी पैसाच उपयोगी पडतो. अगदी बरोबर. आणि आई पैशाची कितीही इन्व्हेस्टमेंट केली ना तरी कमीच आहे. हो, पण त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट लागेल ना. मग ते शोधायला हवंच. आई सापडलं, घ्या. याच्यावर तर यशोधराचंच नाव आहे आई म्हणून. म्हणजे तारा धडधडीत खोटं बोलली. पण का? पैशासाठी? आई तो काय झालं? तुमचा चेहरा का उतरलाय? अहो तुम्ही इतके नर्वस काय झाले? तुम्हाला हेच हवं होतं ना, बर्थ सर्टिफिकेट मिळालं ना. त्यात काही चुकलंय का? नाही रे, काही नाही. माझंच चुकलं. माणूस ओळखण्यात मीच चुकले. आई काय झालं? म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही काही नाही. हे घे, चल ठेव. ते सगळं नीट ठेव आतमध्ये. हो 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 हो. तारा, तू आलास निखिल? हो, मला राहवलंच नाही. सॉरी, तू नाही म्हणाली होतीस तरी मी वकिलांना घेऊन आलोय. मला तुझ्या मनाविरुद्ध जायचं नव्हतं, पण बघ ना, तू अजून इथेच आहेस. याचा अर्थ तुला इथे कोणीच सोडवायला आलेलं नाही. मी सांगितलं होतं ना तुला.
काय बोलावं काही कळतच नाहीये रे. आजींनी पण बहुतेक माझ्यावर विश्वास नाही ठेवलाय वाटतं. हरकत नाही, तू आलायस ना. थँक्यू. भावाला थँक्यू म्हणतेस? फुकट करत नाहीये मी, पूर्ण किंमत वसूल करणार आहे त्याची. मस्तपैकी गरम गरम वरण भाताचं जेवण तुझ्या हातचं जेवणार आहे. मग तुला थँक्यू म्हणे. बघ तुला आवडतं. निखिल, डोंट वरी, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. माझ्या आशिलाला गेले 4 दिवस झाले तुम्ही हात कोंडून ठेवलाय. हो, कारण यांचा गुन्हा देखील तसाच आहे. गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. हे बघा, ही साधीसुधी केस नाहीये, ही हाय प्रोफाईल केस आहे. त्यामुळे आम्हाला व्यवस्थित कसून चौकशी करावी लागणार. अहो पण चौकशी पण करत नाही आहात तुम्ही. उलट मी काय बोलायला गेले तर माझं काय ऐकून घेत नाहीयेत. नुसतं बंद करून ठेवलं इथे. आणखीन काही त्रास देतात का तुम्हाला? खरं सांगा, मारलंय का तुम्हाला? का खोटं प्रेशर आणून तुमच्यावरती जबानी घेतली आहे? नाही, त्रास नाही देत आहेत, पण मी त्यांना कालपासून सांगते की मला एकदा घरी बोलू देत. मला माझ्या श्रेयसशी बोलायचंय, ते पण करू देत नाही ते. माझ्या आशिलावरती अजून तुम्ही गुन्हा सिद्ध केलेला नाहीये. 4 दिवस तुम्ही तिची जबानी सुद्धा घेतली नाहीये. मग कुठल्या नियमानुसार तुम्ही तिला एकही फोन करू देत नाहीये? नाही, फोनसाठी अडवलेलं नाहीये. हे घ्या, हे घ्या. मला तू कोणी जागा फोन नका करू, मला नाही बोलायचंय कोणाशी. श्रेयस, त्या दिवशी मी फोनवरचं सगळं बोलणं ऐकलंय. श्रेयस, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काही केलेलं नाहीये. मी असं काही केलेलं नाहीये श्रेयस. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच महत्वाचं नाहीये रे. तू खोटं वागलीस ना माझ्याशी. खरं सांग मला, ते 50 लाख लिहिलेल्या पेपर्सवर तू सह्या केल्यास का? आणि मम्मांकडून पण पैसे घेतलेस का तू? श्रेयस, हे सगळं खरंय, पण तू त्याचा अर्थ तरी समजून घे ना निदान. अरे त्यावेळी पैसे घेतले कारण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. प्लीज माझा एक श्रेयस, विश्वास ठेव माझ्यावर. मला सगळा अर्थ समजतोय. मला नाही बोलायचे तुझ्याशी. तू कोठारडी आहेस. हॅलो श्रेयस, निखिल अरे फोन कट केला श्रेयसने. थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. इट्स ओके. तुम्ही पुढची प्रोसिजर करा, मी आलोच. ठीक आहे.
श्रेयसचा विचार सोड तारा, स्वतःचा विचार कर. तुला इथून सोडवायला सरनाईकांपैकी कोणीच येणार नाहीये. तुझ्या प्रेमाची, तुझ्या त्यागाची त्यांच्यातल्या कोणालाच किंमत नाहीये. तू थांब, मी बाकीची प्रोसिजर करून येतो. कोटारडी आहेस तू. संजय, हा ताई. मगाशी मी तुला दिलेलं सर्टिफिकेट कुठे आहे? देतो. हा ताई, म्हणजे माफ करा पण तुम्ही सगळ्यांपासून हे का लपवताय की श्रेयस तुमचा मुलगा आहे? म्हणजे श्रेयसच्या प्रेमापोटी तुम्ही इथे आलात तरी तुम्ही सगळ्यांपासून हे सत्य लपवताय. काही कळत नाहीये. कारण सत्य जर सगळ्यांच्या समोर आलं तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. तसं ताराने आजीला सगळं सांगितलेलं आहेच, पण ती गोंधळलेली आहे. पण मी श्रेयसची आई आहे हे जर सत्य घरच्यांना, अरविंदला कळलं तर माझा संबंध यशोधराच्या मृत्यूशी जोडायला त्यांना वेळ नाही लागणार. त्यामुळे मला हे सत्य खरी कुणालाही कळू द्यायचं नाहीये. म्हणून श्रेयस आणि माझं नातं मला जगासमोर लपवावं लागणार आहे. तसंही यशोधराने ते मला इतकी वर्ष लपवायला लावलंच. आता तो माझ्या डोळ्यासमोर असून देखील मी त्याला माझा मुलगा म्हणू नाही शकत. त्याला मायेने जवळ घेऊ शकत नाही. त्याच्या तोंडून आई ही हा की ऐकू शकत नाही. हरकत नाही, पण आत्या म्हणून मी त्याला इतकं प्रेम देईन की तो त्याची मॉम, तुझी बहीण यशोधराला तो कायमचं विसरून जाईल. नाही नाही नाही, ही शकुंतला ताई आहे ना, यशोधरा ताईपेक्षा जास्तच हुशार निघाली आणि पातळ यंत्री सुद्धा. नाही 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 संजय, तू तुझा जीव वाचवण्यासाठी हिला सामील झाला, पण आता सावध राहावं लागेल. यशोधरा ताई सोबत राहून हा संजय पण काहीतरी शिकलाय.
50 लाख लिहिलेल्या पेपर्सवर तू सह्या केल्यास का? आणि मम्मांकडून पण पैसे घेतलेस का तू? मला सगळा अर्थ समजतोय. मला नाही बोलायचे तुझ्याशी. तू कोठारडी आहेस. तारा, श्रेयसचा विचार सोड तारा. मी निघतो. काहीतरी करून तुला इथून बाहेर काढ. आधी मला सांग, यशोधरा मॅडम कशा आहे? काय? तू काय बोलतेस? मला काहीच समजत नाहीये. म्हणजे अरे मी तर हे समजून चालले होते की तूच यशोधरा मॅडमांना सिटी हॉस्पिटल मधून दुसरीकडे हलवलंयस. अगं यशोधरा मॅडम सापडल्या आहेत हेच माहित नव्हतं मला. त्या जिवंत आहेत हे डॉक्टरांनी तुला सांगितलं असेल असं धरून मी चालले होते. आपलं काही बोलणं व्हायच्या आतच माझं हे सगळं असं झालं. बाप रे. पण निखिल, तू त्यांना तिथनं हलवलं नाहीस याचा अर्थ यशोधरा मॅडम जिवंत आहे हे दुसरं कोणाला तरी कळलं असणार. त्यांना ज्याने कोणी हलवलंय हे त्यांच्या सेफ्टीसाठी आहे की नव्या संकटासाठी? आजी, आजी बरं झालं तुम्ही आलात. मला लई भीती वाटत होती. घरी तुम्ही सगळं सत्य सांगितलं असेल तुम्हाला त्रास तर नाही ना देणार? बस कर तुझी नाटकं. किती खोटं बोलशील? थापा किती मारशील? तू इतरांना फसवू शकशील पण आम्हाला नाही, समजलं? श्रेयस यशोधरेच्या पोटचा पोरगा असताना तो शकुंतलेचा मुलगा आहे हे रचून आम्हाला काहीतरी सांगितलंस का? कशासाठी? श्रेयसची प्रॉपर्टी हडप करायची होती आणि ते आमच्या लक्षात नाही आलं, शकुंतलेला कळलं म्हणून? अहो आजी, असं काय करताय? ऐकून तरी घ्या माझं. आता काय ऐकायचं राहिलंय अजून? पैशासाठीच केलंस ना हे सगळं? हे घे, माझ्या लेकीने तुला प्रॉमिस केले होते ना 50 लाख रुपये. घे. परत भडकवलं ना आत्यांनी तुम्हाला माझ्या विरोधात? वाटलंच होतं मला. पण आजी, मला तुमचा 1 रुपया बी नकोय. मला तुम्ही सगळे हवे आहात. मला माझा श्रेयस हवाय. निष्पाप होतो, त्याच्या जीवाशी खेळ व्हायला नको. श्रेयस समोर मला कशाचंच मोल नाहीये.